माझं नाव रिंकू आणि मी उमालदा राहते. आज श्रावणाचा दुसरा सोमवार आहे. आमच्या घरी सकाळी तमाशा बघा. असं नाही की सुट्टी आहे, पण दोघांना सकाळी उठून अशी चूल मसलेली असते, मस्ती करायची काही विचारूच नका. एकामेकावर तंगडे आपटत असतात. मी म्हटलं अरे जा, नाही तर दोघंजण एकाच दरवाजाने बाथरूममध्ये घुसाल. ही भांडणं त्याच्यामुळेच होतं, तुझा आणि मी जा. पण मी मात्र शांतपणे पडदा उघडून ह्या चिमण्यांचाच गलबलाट ऐकत होते. चिवचिव अशी चाललेली, म्हणजे त्यांच्या पण गप्पा गोष्टी चांगल्या सगळ्यांच्या चालल्या होत्या. काय झालं काय नाही, जशा आपण पण बायका बसतो ना किंवा घरातली माणसं गप्पा करायला, तशा त्यांचा पण चालला होता. आणि सकाळचं वातावरण शांत. बरं, मी त्यांना बघते पण त्या मला बघत नाहीत, कारण विंडो एकदम अशी आरपारची नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना मी काही दिसतच नाही आहे. मी थोडीशी ठोकल्यामुळं त्यातल्या दोघीजणी पळून गेल्या आणि इकडे येऊन बसल्या. तर मी म्हटलं सचिन मला बोलते त्या विंडोमध्ये काय उभी राहून तू बघतोस, मेले बघायला तुला पण एकदम शांत वाटेल त्यांचं बघून. बरं, त्या गेला. त्यांना मग मस्तपैकी मी दाणा पाणी घातला आणि सकाळची शिवचालिसा लावली, कारण आज श्रावणाचा दुसरा सोमवार आणि माझ्या घरी सकाळी अशी देवाची गाणी चालूच असतात. बरं, ह्या दोघांना मी सोडली त्यांच्या कामावरती शाळेतने ऑफिसला, आणि पूजेची तयारी मी आधीच करून ठेवली. म्हणजे भांडी वगैरे सगळे घासलेली असतात. माझ्याकडं काय बोलतो छोटीशी पिंडी वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मी जी मूर्ती आहे तर तिलाच अभिषेक वगैरे करते. आणि आज काय झालं, माझ्याकडं फुलंच नाही, खरंच सांगते. मार्केटमध्ये फुलंच नाही. मी म्हणते ना निजवाला राहते, इथं हायपर मार्केटला इथे 2 आहेत, एक केअरफोर म्हणून आहे आणि एक लुलू. कुठेच नाही भेटते. आता ओणम येते 2-3 दिवसाच्या नंतर, तर त्या वेळेला अगदी फुलं सुकेपर्यंत असतात मार्केटमध्ये विकायला, पण आता अजिबात नसतात. तर म्हटलं चालेल, मनात भाव असला तर ठीक आहे. गेल्या वेळेला चाफ्याची फुलं होती. ही चाफ्याची फुलं आमच्याकडे निजवा गेट आहे, गव्हर्नमेंटची झाडं असतात, तिथं माळी वगैरे ठेवलेले असतात त्यांची देखरेख करायला, पण थोडीशी फुलं त्यांच्याकडनं मागलेली देतात. पण ह्या वेळेला नव्हती, सगळी सुकली होती. मी म्हटलं राहू दे. पूजा झाली आणि मी सगळ्या घरातली कामं आवरायला घेतली. मी म्हटलं ना चिमण्यांना मी दाणे टाकले होते, तर त्या चिमण्या इकडे या पिंडोमध्ये येऊन बसल्या. मग त्यांना ठोकठोक केल्याबरोबर तिथनं झटपट उठल्याने तिकडे गेल्या आणि मग घरातली कामं सगळी आवरली. मी बायकांचं सगळं घरातलं काम म्हणजे मोस्टली किचनमध्येच असतात सगळ्या बायकांनी. माझा नवरा आणि मुलगा पण बाहेरून कुठंही आले तरी पण ते मला शोधायला त्या किचनमध्येच येतात. त्यांना माहिती हे कुठे नसेल पण ते किचनमध्येच असेल. मी म्हटलं एक काम करा, मला थोडीफार मदत करा, म्हणजे मी किचनमध्ये सापडणार नाही. ते बोलतात नाही ते काम छान होणार नाही. मग असं माझं उपवास असल्यामधले सगळे उपवासाचंच बेत. आणि पावसाने एकदम 2 दिवसापासून एकदम जाम केलेला आभाळ, पण पाऊस काही पडत नव्हता. आणि मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाचं वातावरण दाखवते. आदल्या दिवशी पण धडामधूड होत होता आणि दुसऱ्या दिवशी दुपारी एकदम अशी ढग वाजले, धडम फटाकड्या वाजल्या, दश घाबरला आणि बघायला गेला. बघतो तर पाऊस लागून गेलेला आणि थोड्या वेळाने ऊन पडलं. तो चॅनलला सबस्क्राईब करा.